यावेळीचे गौरी गणपती आमच्या इकडे होते, म्हणजे या अगोदर आम्ही सगळे गौरी गणपती आमच्या जुन्या घरी बसवायचो. पण यावर्षी सगळे देव टाक वगैरे आमच्या घरी आणल्यामुळे गौरी गणपती पण आम्ही इकडेच बसवणार होतो. हा व्लॉग 2 दिवसाचा मिळून आहे. महालक्ष्मी घरात घेतल्या सायंकाळच्या वेळी. त्यानंतर नरसिंह चौकामध्ये आम्ही आरतीसाठी गेलो. तिथून येताना मला झाली होती पाणीपुरी खायची क्रेविंग. सो मग फायनली खूप दिवसातून पाणीपुरी खाल्ली. ज्या दिवशी महालक्ष्मी घरात येतात म्हणजे ज्येष्ठ गौरी आव्हान असतं, त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. मी यायच्या आधीच मम्मीनं तो नैवेद्य दाखवला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही ठेवली होती सत्यनारायणाची पूजा, कारण पहिल्यांदाच आम्ही इकडे गौरी बसवणार होतो त्यामुळे. आणि सकाळी सकाळी ब्राह्मण काका आले, मी पण छान अशी रेडी झाली आणि खूप सुंदर शांतपणे आमची सत्यनारायणाची पूजा पार पाडली. ती पूजा झाल्यानंतर मी लागली डेकोरेशन वगैरे करायला. दिवसभर मेहनत केल्यानंतर फायनली ही छान असं मी डेकोरेशन केलेलं आहे, जे की तुम्ही इतर रील्समध्ये पण पाहिलं असेल. त्यानंतर हळदी कुंकाला गेली. छान छान थीम्स बनवल्या होत्या गौरीच्या. ते बघून आल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा आरती वगैरे केली आमच्या गौऱ्या.